पुण्यातला गणेशोत्सवाची परंपरा हा जगभराचा खरं तर आकर्षणाचा विषय असतो। कारण या पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये ना जगभरातून पर्यटक जे आहेत ते केवळ हा गणेशोत्सव पाहायला येतात। त्यातल्या त्यात विसर्जन मिरवणुका असतील त्या देखील पाहायला मोठी गर्दी या पुण्यातल्या रस्त्यावर शेवटच्या दिवशी होते। पण याच गणेशोत्सवामुळे डीजे असतील किंवा इतर सगळे जे साऊंड सिस्टीम असतील त्याच्यावरती बंदी घालण्याचा निर्णय अनेक मंडळाकडून घेण्यात आलेला आहे। खरं तर पुण्याचा गणेशोत्सव डीजे युक्त असावा की डीजे मुक्त असावा यावरती आपण नुकतीच चर्चा केली। पण यात देखील जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा संघटना ज्या डीजे असोसिएशन आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नेमकं याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। खरं तर पुण्यातले जे नेते आहेत किंवा पुण्यातले जे कार्यकर्ते आहेत ते याच गणेश मंडळाने घडवलेले आहेत। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, शहराध्यक्ष आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। दादा, खरं तर चर्चेमध्ये यायला तुम्हाला उशीर झाला म्हणून हा प्रश्न राहून गेला। काय वाटतं, डीजे मुक्त की डीजे युक्त? कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून तुम्हाला काय? मी राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता किंवा एकूणच महापौर किंवा अध्यक्ष याच्या अगोदर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे। ज्या पुण्यानी संबंध विश्वाला, नुसतं महाराष्ट्राला किंवा भारताला नव्हे तर संबंध विश्वाला पहिला गणेशोत्सव दिला, ज्या पुणे शहराने या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने संबंध विश्वाला धार्मिक स्वरूप जे आहे कुठल्याही जाती किंवा धर्माचं किंवा एकूणच कुठल्याही धार्मिक सणांचं ते सार्वजनिक नाही का स्वरूप हे पुणे शहराने दिलं, त्या पुण्याने डीजे मुक्त या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची प्रामाणिकपणे भावना आहे। त्याचं कारण आहे की मागच्या एकतर डीजे म्हणून विरोध नाही, पण डीजे संस्कृतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मंडळांची आता एकूणच नका ससे ओलपट होती, दमछाक होती, त्या निमित्ताने उपनगरांमध्ये किंवा काही भागांमध्ये कार्यकर्त्यांना, कारण की इकडं उत्सव जोरात साजरा करण्याची नाही का गडबड असे तर त्याच्यासाठी पैसे जमा करण्याची दुसरी पळापळ असे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांवर या ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अशा प्रकारे ह्या गणेशोत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झाले। त्याचबरोबर आता रस्त्यावरचा गणेशोत्सव हा आता या ठिकाणी म्हणजे खास करून मिरवणूक ही आता काही लोकांचे जीव घेणारी, काही लोकांची कायमस्वरूपी बहिरेपणाचं डायरेक्ट सप्रेम प्रेझेंट देण्याची या ठिकाणी आता गणेशोत्सवाच्या काही 2-5 वर्षामध्ये सुरुवात झालेली आहे, ती थांबली पाहिजे असं मला वाटतं। डीजे व्यवसायाला माझा विरोध नाही, पण गणेशोत्सव हा गणेशोत्सवाच्या नाही का निमित्ताने त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे किंवा पूर्वी परंपराचे नाही का जे काय रूढी परंपरा आहेत त्या रथ स्वरूपात पुढे याव्यात, त्या माध्यमातून एक नाही का चांगल्या पद्धतीचा संदेश राज्याला, देशाला आणि विश्वाला द्यावा हीच माझ्यासारख्याची नाही का अपेक्षा आहे। दादा, या निमित्ताने ना ज्येष्ठ नागरिकांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं। तुम्ही जो मुद्दा मांडलात ना की अनेक आजार होतात, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत, काय वाटतं बाबा तुम्हाला की पुण्याचा गणेशोत्सव तुम्ही अगदी लहानपणापासून बघत आलात, आता डीजे येतो, सगळं येतो, काय वाटतं तुम्हाला हे राहावं की नाही जावं? मी ज्येष्ठ नागरिक आघाडी शहर उपाध्यक्ष बोलतोय। माझं वय फक्त 74 आहे आणि गेले 62 सालापासून मी गणपती आनंद घेतलेला आहे। अनेक मंडळांचा सक्रिय कार्यकर्ता, 5ही मंडळांचा सक्रिय कार्यकर्ता, डीजे असो अगर नसो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं सामान्य कार्यकर्त्याला काय फरक पडणार आहे, तो जर जास्त नाचत असेल, डीजेमुळं जास्त पब्लिक येत असेल तर वाजवायला हरकत नाही, पण आवाजाची आणि ह्याची मर्यादा असायला पाहिजे। आवाजाची मर्यादा असून डीजे वाजवा असं वाटतं तुम्हाला? हो, आवाजाची मर्यादा जर ठेवली तर डीजेला मी पुरस्कार करतो। कारण असं आहे, डीजे नाही तर गणपती नाही। कारण आत्ताचं जे युग आहे हे युग आपण स्वीकारायला पाहिजे ना। या युगामध्ये आत्ता पैसा पब्लिक लाखोने देतो, करोडोनं गणपतीमध्ये पैसा खर्च होतो। हा खर्च होणारा पैसा फक्त डीजेवालेच घेऊन जातात असं नाही, अनेक कार्यक्रम होत असतात। नियम पाळून डीजे लावावा। बरं, आपल्यासोबत ना असोसिएशन आहे जे डीजे पुण्यात 2000 पेक्षा अधिक यांचे जे परवाने धारक हे सगळे डीजे आहेत, काय वाटतं तुम्हाला नियम अटी लावून दिले तर योग्य उत्सव होईल असं वाटतं? नियम अटी असल्या पाहिजेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला व्यावसायिकांना जे काय लायसन्स सरकार थ्रू आम्हाला व्यवसाय करण्यासाठी राईट टू बिझनेस ज्याला आपण म्हणतो ते आम्हाला देण्यात आलेले, तर त्याच्यामध्ये प्रश्न असाच उपस्थित होतो की दरवर्षी गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, ह्याच्या आधीच हे प्रश्न किंवा हे स्टेटमेंट्स का केले जातात? मग आमच्या व्यावसायिकांकडनं जी काही तयारी, पूर्वतयारी या सणासुदीला आम्ही ज्या काही वस्तू खरेदी करतो किंवा आम्ही त्यामध्ये जे काही इनपुट्स टाकतो, इन्व्हेस्टमेंट्स करतो, मग त्या दृष्टिकोनातनं
व्यावसायिकांचं मत कधीच घेतलं जात नाही किंवा मंडळांमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो त्या मंडळांची मतं घेतली जात नाही. एखादं स्टेटमेंट येतं आणि ते तुमच्या विरोधात बोलतात की आज डीजे मुक्त असं एका दिवसात तुम्ही नाही. जर तुम्हाला डीजे मुक्त करायचं असेल तर तुम्ही व्यावसायिकांबरोबर बसा, मंडळांबरोबर बसा, त्यांच्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत, त्यांची जी काही परिस्थिती ती जाणून घ्या. प्रत्येकाला ढोल ताशा त्यांच्या मंडळांमध्ये अफोर्ड नाही होऊ शकत. या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजेत. डीजे व्यावसायिक का येतो एखाद्या कार्यक्रमाला तर त्याच्या मागची परिस्थिती पण तुम्ही समजून घ्या. आम्ही लोकांसाठी कार्य किंवा आमची सेवा द्यायलाच येतो, पण ह्याच्या मागं जे काही निर्बंध लावतात तर त्या निर्बंधामध्ये व्यावसायिकांनी केलेल्या सणाच्या आधीच्या खरेदी, त्याच्यावर चालणारे व्यावसायिकांचं पोट, एक कार्यक्रम म्हणला तर त्या कार्यक्रमाअंतर्गत 50च्या जास्त जे कोणी लेबर्स असतात, क्रू मेंबर्स असतात, त्यांचं घर चालतं. आज एक स्टेटमेंट येतं आणि तुम्ही एवढे शेकडोनी जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना तुम्ही त्यांच्या पोटापाण्यापासून लांब ठेवणार का? हा पण प्रश्न आम्ही असोसिएशनकडनं म्हणजे विचारतो. नियम जर असतील तर तुम्हालाही खरं तर व्यावसायिकांचंही म्हणणं, आपण ज्या दोन्ही बाजू समजून घेतो ना त्यात यांचंही म्हणणं तेवढंच महत्वाचं होतं. विद्यार्थी देखील आहेत पुण्यातले. पेठेत राहतो दादा तू, लक्ष्मी रस्ता हा सगळा तुमचा हा जो रस्ते आहेत, काय त्रास होतो विद्यार्थ्यांना? डीजे असावा का नसावा? नाही, लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला होता तो कशासाठी सुरू केला होता तर राष्ट्रीय एकतेसाठी आणि सामाजिक एकतेसाठी सुरू केला होता. परंतु आज जर गणेशोत्सवाचं स्वरूप पाहिलं तर आपण ज्या उद्देशासाठी गणेशोत्सव सुरू केला त्या विचारांना हरताळ फासण्याचं काम चालू आहे. म्हणजे जगाला गणेशोत्सव कोणी दिला पुण्यानं, आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाचं रूप काय विभत्स, म्हणजे कपडे काढून अश्लील डान्स, अश्लील हातवारे, हा गणेशोत्सव आहे का? म्हणजे हे जे पाश्चात्य संस्कृतीचं भारतीय सणांवर, संस्कृतीवर जे अतिक्रमण चालू हे थांबलं पाहिजे. कोणत्या धर्मामध्ये शिकवलंय की अश्लील डान्स करा म्हणून देवासमोर वगैरे? हे थांबलं पाहिजे. अश्लील डान्स येतोच तो. नाही, डीजे आला की सध्या तरी येतोय, मग कुठंतरी डीजे वाले असतील किंवा हे मंडळ असतील ह्यांनी कुठंतरी एक नियमावली ठरवणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या आवाजावर मर्यादा आणा, अश्लील गाण्यांवर मर्यादा आणा. चांगले देवाचे गाणे आहेत ना ती, आणि त्या नियमामध्ये ती वाजवायला काय हरकत आहे? कुठंतरी ह्या गणेशोत्सवाचं राजकीयकरण झालंय, बाजारीकरण झालं. हे दोन्ही मुद्दे आता चर्चेचा विषय ठरतील, कारण पुण्यातला गणेशोत्सव जसं मी सुरुवातीला सांगितलं हा मोठा आकर्षणाचा विषय जगभरातल्या सगळ्या भक्तांसाठी असतो, गणरायाच्या भक्तांसाठी असतो. पण आता डीजे मुक्त की डीजे युक्त यांची बाजू काय, राजकारणांची बाजू काय, मंडळांची बाजू काय, जे निर्णय घेत आहेत त्या शासनापर्यंत ह्या सगळ्या बाजू गेल्यानंतर शासन नेमकं पुण्याच्या या गणेशोत्सवाबाबत काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.